लाल मिरचीची चटणी, परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने. नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ताकातील लाल मिरचीची चटणी. एकदम झटपट आणि चविष्ट अशी चटणी. यासाठी आपण लागणारं साहित्य बघूया. मीठ, जिरे, मोहरी, खूप सारं लसूण, थोडासा पुदिना. पुदिन्याऐवजी तुम्ही कोथिंबीर वापरू शकतात. लाल मिरची आणि ताक. ताक तुम्ही आवडीनुसार आंबटही घेऊ शकतात. लाल मिरच्या किमान 2 ते 3 तास आपण या ताकामध्ये भिजत ठेवणार आहोत. भिजलेल्या लाल मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात खूप सारं लसूण, अर्धा चमचे जिरे, यात टाकूया आपण चवीनुसार मीठ, थोडासा पुदिना. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहोत. वाटण्यासाठी येथे पाण्याचा वापर मुळीच करायचा नाही आहे. आवश्यकता असेल जे ताक आपण घेतलेलं होतं भिजवण्यासाठी ते वापरू शकतात. याप्रमाणे जाडसर दळलेली आपली चटणी याला फोडणी देऊया. फोडणीसाठी मी येथे थोडं जास्त तेल वापरलेलं आहे. तेल तापल्यावर यात जिरे, मोहरी तडतडून घ्यायचे आहे. यानंतर टाकणार आहोत आपण यात खूप सारं लसूण. लसूणमुळे चटणीला एक छान चव येते. लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. चटणी परतताना गॅस आपण मंद आचेवरच ठेवणार आहोत. यात आपण जाडसर दळलेली लाल मिरचीची चटणी टाकून घेऊयात. अगदी 2 मिनिटासाठीच आपण परतणार आहोत. याप्रमाणे आपल्या चटणीने तेल सोडलं की गॅस बंद करायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही ताकातील लाल मिरचीची चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा. याला तुम्ही फ्रीजमध्ये काचेच्या भांड्यात किमान 10 ते 12 दिवस वापरू शकतात. आवडीनुसार भाकर, पोळी, पराठासोबत तुम्ही खाऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.